हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा दयानंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण 6th स्टँडर्डचा जो 14th चॅप्टर आहे, लाईट अँड फॉर्मेशन ऑफ शॅडोज, त्याचा सेकंड पार्ट पाहणार आहोत. हाफ चॅप्टर मी ऑलरेडी फर्स्ट पार्टमध्ये शिकवलेला आहे. तर फर्स्ट पार्ट जो आहे तो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिक करूनही पाहू शकता किंवा प्लेलिस्टला व्हिजिट करूनही पाहू शकता. चला तर मग सुरू करूया आपल्या सेकंड पार्टला, लाईट अँड द फॉर्मेशन ऑफ शॅडोज. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरही क्लिक करा, सो दॅट तुम्हाला जे अपकमिंग नोटिफिकेशन्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर सुरुवात करूया आपण सेकंड पार्टला. अ पिन होल कॅमेरा म्हणजेच छिद्र असतं की नाही लहान, सो त्या प्रकारचे जे कॅमेरे असतात त्याचं कशा प्रकारचं रोल आहे हे आपण पाहूया. नाव ट्राय धिस. टेक ॲन एम्प्टी सिलेंड्रिकल बॉक्स. एक बॅडमिंटनच्या फुलांचा डब्बा जो असतो तो घ्यायला सांगितला आहे. रिमूव्ह इट्स कॅप ऑन वन साईड अँड पेस्ट थिन व्हाईट पेपर इन इट्स प्लेस. त्याच्या एका बाजूचे झाकण आहे ते काढून आपल्याला त्या जागी पांढरा पातळ असा कागद चिकटवायचा आहे. मेक अ स्मॉल होल ॲट द सेंटर ऑफ द अदर कॅप. लाईट अ कॅन्डल अँड होल्ड द बॉक्स इन सच अ वे दॅट द फ्लेम ऑफ द कॅन्डल is in front of the hole. Now you will see an upside down or inverted image of the flame on the thin paper at the other end. आता त्यांनी काय सांगितलं आहे, त्या ज्या पातळ जो कागद आहे पांढरा त्याला होल करायला आपल्याला सांगितलं आहे. ठीक आहे, दुसऱ्या बाजूच्या त्या झाकणाला मध्यभागी आपल्याला होल करायला सांगितलं आहे आणि मेणबत्ती एक पेटवायला सांगितलं आहे. त्याच्यानंतर तिची जी ज्योत आहे, तिची जी लाईट आहे वरची, ती अशा प्रकारे ठेवायची की ती त्या छिद्राच्या समोर येईल. ओके, आणि दुसऱ्या टोकाच्या पातळ जो कागद आहे त्याच्यावर तुम्हाला त्या मेणबत्तीची ज्योतीची उलटी प्रतिमा दिसेल. ओके, तर ते आपण बघूया. इथे आपल्याला इमेजमध्ये दिसतंय कॅन्डल ठेवलेली आहे, त्याच्यानंतर जो पातळसा कागद आहे, ओके, त्याच्यावर आपल्याला दिसतंय त्या मेणबत्तीची उलटी प्रतिमा आपल्याला त्या कागदावर दिसते. राईट. देन त्यांनी आता इथे काय विचारलं आहे, इथे बघा पिन होल कॅमेरासुद्धा तुम्हाला इथे दाखवलेला आहे. देन यूज युअर ब्रेन पॉवर. व्हाय इज द इमेज ऑन द डायफ्राम ऑफ द पिन होल कॅमेरा इन्व्हर्टेड. त्या जो लहान ते छिद्र होतं त्याच्यातून ती प्रतिमा कागदाच्या पडद्यावरती उलटी का दिसली. ओके, हे आपण बघूया आता पुढे. देन कॅन यू टेल व्हॉट डिफरन्स डू यू नोटीस ऑन लुकिंग थ्रू द विंडो इन द पिक्चर. व्हॉट कॉजेस द डिफरन्स. चित्रातील खिडक्यातून बाहेर पाहिलं असता काय फरक आपल्याला जाणवतो किंवा कशामुळे तो जाणवतो. देन द पिक्चर शोज ट्रान्सपरंट, ऑपॅक्यू, ट्रान्सलुसंट विंडो पेन्स स्पॉट देम. त्याच्यानंतर काय सांगितलं, चित्रातील कोणत्या खिडकीचे ज्या काचा आहेत ज्या पारदर्शक आहेत किंवा अपारदर्शक आहेत किंवा अर्धपारदर्शक आहेत. ओके, तर ते तुम्हाला त्यांनी विचारलं आहे. देन डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ द विंडो पेन वी मे ऑर मे नॉट सी द ऑब्जेक्ट्स ऑन द अदर साईड थ्रू इट. खिडकीच्या त्या तावदानाच्या स्वरूपानुसार, तावदान म्हणजे खिडकीची जी ज्या काची फ्रेम्स ज्या बसवल्यात, ओके, सो त्याच्या स्वरूपानुसार आपल्याला पलीकडच्या वस्तू ज्या आहेत त्या दिसतात, राईट, किंवा दिसत नाहीत. वी मे ऑर मे नॉट सी द ऑब्जेक्ट्स ऑन द अदर साईड थ्रू इट. ओके, देन आयडेंटिफाय द ट्रान्सपरंट, opaque and translucent objects from among the following. Piece of a glass, wax paper, tinted glass, oil paper, white plastic, a tea kettle, a notebook, cloth, water, a wooden cupboard, sheet of a
नोटबुक. म्हणजेच अशाच काही वस्तू ज्या आहेत, जसं काचेचा तुकडा झाला, याच्यावरनं आपल्याला दिसेल पारदर्शक, ट्रान्सपरंट आहे की नाही. मेन कागद झाला, सो ह्याच्यावरून सुद्धा ट्रान्सपरंट दिसेल, पण ते अपारदर्शक दिसेल, फेंट असं दिसेल. ओके. देन रंगीत काच झाली. देन तेलकट कागद जो आहे, व्हाईट प्लास्टिक जे सांगितलं आपल्याला, चहाची किटली किंवा वही, कापड, पाणी, लाकडी कपाट झालं, वहीचा कागद झाला. याच्यामधून आपल्याला ठरवायचं आहे पारदर्शक कोणता आहे, अपारदर्शक कोणता आहे आणि अर्धपारदर्शक म्हणजे हाफ पारदर्शक जे आहे ते कोणतं आहे. देन द मटेरियल थ्रू विच लाईट पासेस इज सेड टू बी ट्रान्सपरंट. ज्या मटेरियलमधून लाईट जी आहे, प्रकाश जो आहे तो आरपार जातो, त्याला आपण ट्रान्सपरंट असं म्हणतो. ठीक आहे. देन द मटेरियल थ्रू विच लाईट डज नॉट पास इज सेड अपेक्यू. ज्याच्यातून लाईट आरपार जातच नाही त्याला अपारदर्शक असं म्हणतात, म्हणजेच अपेक्यू असं म्हणतात. द मटेरियल थ्रू विच लाईट पासेस पार्शियली इज सेड टू बी ट्रान्सलुसंट. आणि ज्याच्यातून मटेरियल हे हाफ वे पास होतं, म्हणजे पार्शियली म्हणजे अर्धवट जे आहे प्रकाश जो आहे तो आरपार दिसतो त्याला ट्रान्सलुसंट असं म्हटलं आहे, अर्धपारदर्शक. ओके. देन फॉर्मेशन ऑफ शॅडो. आता जी सावली आहे, या सावलीची निर्मिती कशी होते हे आपण बघूया. लेट्स ट्राय दिस. टेक ॲन इलेक्ट्रिक टॉर्च. एक टॉर्च घ्यायचा आपल्याला. फ्लॅश इट्स लाईट ऑन द वॉल. आणि वॉलवर त्याचा जो भिंतीवर जो प्रकाश आहे त्याचा तो टाकायचा आहे. नाव मेक युअर फ्रेंड स्टँड इन बिटवीन द टॉर्च अँड द वॉल. व्हॉट हॅपन. जो टॉर्च आहे आणि जी भिंत आहे याच्यामध्ये तुमच्या फ्रेंडला उभं करायचं आहे. काय दिसेल तर त्या तुमच्या फ्रेंडची जी सावली आहे ती भिंतीवर दिसेल आपल्याला. राईट. इफ एन अपेक्यू ऑब्जेक्ट कम्स इन द वे ऑफ लाईट सोर्स, लाईट डज नॉट पास थ्रू इट. काय झालं तर जे अपेक्यू ऑब्जेक्ट आहे, म्हणजे जे अपारदर्शक वस्तू जी आहे, ज्याच्यातून लाईट पास होत नाही. ओके. सो ती वस्तू जेव्हा लाईटचा जो सोर्स असतो, जिथून प्रकाश पडतो, जसं टॉर्च झालं, तर टॉर्च आणि त्या ऑब्जेक्टच्या मध्ये जर ती आली तर काय होतं, तिथेच जे लाईट आहे ती थांबते. ओके. ती स्टॉप होते. लाईट डज नॉट पास थ्रू इट. लाईट पास होत नाही. ॲज अ रिझल्ट द लाईट डज नॉट रीच द वॉल. आणि त्याच्यामुळे लाईट जी आहे ती त्या वॉलपर्यंत पोचत नाही. ऑर एनी अदर सरफेस ऑन दी अदर साईड ऑफ द ऑब्जेक्ट. किंवा त्या ऑब्जेक्टच्या कोणत्याही दुसऱ्या बाजूला सुद्धा ती पास ऑन होत नाही. दॅट पार्ट रिमेन डार्क. आणि म्हणून तो जो पार्ट असतो तो डार्क राहतो, जिथे ती लाईट पोचत नाही. आणि धिस डार्क पार्ट इज कॉल्ड शॅडो ऑफ द ऑब्जेक्ट. आणि त्याच डार्क पार्टला आपण आपली सावली किंवा त्या एखाद्या वस्तूची सावली असं म्हणतो. ओके. देन कंपेअर दिस. कंपेअर द ऑब्जेक्ट्स इन युअर एन्व्हायरमेंट विथ द शॅडोज दे फॉर्म. आता आपल्या सभोवती ज्या काही वस्तू आहेत, ठीक आहे, त्या वस्तू आणि त्याच्यातून निर्माण होणारी जी सावली आहे यांची तुम्हाला तुलना करायला सांगितले. ओके. नाव ट्राय दिस. आस्क युअर फ्रेंड टू स्टँड ॲट अ सर्टन डिस्टन्स फ्रॉम यू इन अ बिग रूम. मोठ्या रूममध्ये तुमच्या मित्राला तुमच्यापासून ठराविक अंतरावर उभं राहायला सांगा. अँड ऑब्जेक्ट द शॅडो ऑफ युअर फ्रेंड ऑन द वॉल विथ द हेल्प ऑफ टॉर्च. आणि टॉर्चच्या मदतीने मित्राची जी सावली आहे ती त्या भिंतीवर पाडा. नाव कॅरी आउट द फॉलोइंग ॲक्शन्स. ऑब्झर्व अँड मेक अ नोट ऑफ द चेंजेस टेकिंग प्लेस इन शॅडो. आणि खाली आता काही आपल्याला कृती ज्या आहेत त्या करायला सांगितलं. आणि त्या कृती करताना तुम्हाला जे काही चेंजेस दिसतील, जे काही बदल दिसतील ते त्यांचं निरीक्षण करायचं आहे आणि ते नोट डाऊन करून ठेवायचं आहे. ओके. सेंड द फ्रेंड क्लोजर टू द वॉल. तुमच्या फ्रेंडला आता वॉलच्या क्लोज नेऊन ठेवा. ओके. आस्क द फ्रेंड टू कम टुवर्ड्स यू. त्याच्यानंतर तुमच्या मित्राला तुमच्याजवळ बोलवा. तुमच्याजवळ जेव्हा तुमचा मित्र येईल तेव्हा काय होईल, जी त्याची रिफ्लेक्शन असेल, जे त्याची सावली असेल ती मोठी मोठी होत जाईल. ओके. नेक्स्ट यू मूव्ह फर्दर अवे फ्रॉम हिम अँड टुवर्ड्स हिम अगेन. आता तुम्ही त्याच्यापासून दूर जाऊन परत जवळ या. अशा पद्धतीने कृती करा. देन होल्ड द टॉर्च हाय अँड देन लो. टॉर्च जो आहे तो उंच धरा किंवा खाली धरा. इथे आपल्याला खाली इमेजमध्ये दिसतंय. ओके. देन गो टुवर्ड्स द लेफ्ट अँड देन राईट ऑफ युअर फ्रेंड. त्याच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला जा. मग तुम्हाला काय दिसतंय ते नोट डाऊन करून ठेवा. सो अशा पद्धतीने
त्याची जी सावली आहे, ओके, जे त्याचं रिफ्लेक्शन आहे ते चेंज होत जातं, हे तुमच्या लक्षात येईल. ओके, नाव द शॅडो ऑफ एन ऑब्जेक्ट इज फॉर्म्ड ओनली व्हेन लाईट डज नॉट पास थ्रू द ऑब्जेक्ट. एखाद्या वस्तूमध्ये जेव्हा लाईट जी आहे ती आरपार जात नाही तेव्हा त्या वस्तूची जी काही सावली असते ती निर्माण होते. ओके, the kind of shadow it forms depend upon the relative distances between the source of the light, the object and the surface or the screen on which the shadow is formed. त्या जी सावली असते तिचं स्वरूप जे असतं ते कसं असतं, ते त्या लाईट, ती जी लाईट असते किंवा वस्तू किंवा ज्या गोष्टीवरती पडणार असते, पडदा म्हणा, तर यांच्यामध्ये जे काही अंतर असतं आणि जी दिशा असते याच्यावरती शॅडो जी आहे ती अवलंबून असते, ती डिपेंड असते. The shadow of an object formed due to sunlight is long in the mornings and evenings and short in the afternoon. We can easily note these changes if we observe the tree along the roadside. This change in the shadow depends on the source of light, the object and also on the surface on which the shadow is formed. आता कोणत्याही वस्तूची सूर्यप्रकाशामुळे जी पडणारी सावली असते, जी छाया असते, ती सकाळी संध्याकाळी लांब असते. ओके, आणि दुपारी ती छोटी असते. ठीक आहे, रस्त्याने चालताना झाडांचे निरीक्षण जर तुम्ही केलात तर त्यातही आपल्याला बदल झालेला दिसून येतो. त्याच्याही सावलीत आपल्याला बदल झालेला दिसून येतो. त्याच्या सावलीत होणारे जे बदल असतात ते त्या लाईटचा जो सोर्स असतो, प्रकाशाचा जो स्रोत असतो किंवा ती वस्तू किंवा सावली याच्यातील ते अंतर जे असतं याच्यावर तो अवलंबून असतो. ओके, देन डू यू नो अ सनडायल? तुम्हाला माहीत आहे का? सनडायल म्हणजे सूर्य तबकडी. ओके, आता सूर्य तबकडी काय आहे हे बघूया. अ सनडायल इज अन इन्स्ट्रुमेंट दॅट इंडिकेट्स द टाईम with the help of the extent and the direction of the shadow of an object formed in sunlight. सनडायल काय आहे तर एखाद्या वस्तूच्या सूर्यप्रकाशातील छायेची मात्रा, त्या सावलीची मात्रा आणि दिशा याच्या मदतीने वेळ जो आहे ती दर्शवणारे ते उपकरण आहे. ठीक आहे, वेळ दर्शवतं ते. Earlier time was measured by placing a stick parallel to the axis of the earth and by noting the position of its shadow on the dial at different times of the day. The largest sundial is at जंतर मंतर न्यू दिल्ली. ओके, पूर्वीच्या काळी काय व्हायचं तर पृथ्वीच्या अक्षाला समांतर ठेवून त्या एका काठीची जी छाया असते, ठीक आहे, ती दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी तबकडीवर कोठे पडते हे बघून जो काळ आहे, जी वेळ आहे ती ठरवली जायची. आणि सर्वात मोठी जी सूर्याची तबकडी जी आहे ती कुठे आहे तर जंतर मंतर नवी दिल्ली येथे ती आहे. आपल्याला इथे खाली इमेजमध्ये दिसू शकतं, इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता. द रिसर्च वर्क प्रेझेंटेड बाय द इंडियन सायंटिस्ट सर C.V. Raman regarding scattering of light is known as the Raman effect. He discovered this effect on 20th February 1928. आता भारतीय शास्त्रज्ञ जे आहेत सर C.V. Raman यांनी हे जे संशोधन आहे हे केलेलं आहे. ओके, प्रकाशाच्या वेगवेगळी जी किरणं आहेत त्याच्या संबंधी त्यांनी संशोधन करून हा जो प्रयोग आहे तो त्यांनी केलेला आहे आणि याला नाव त्यांनी रमन इफेक्ट ओके असे दिलेले आहे. कधी त्यांनी हे करून पाहिलं तर 28 फेब्रुवारी 1928 रोजी हा त्यांनी शोध जो आहे तो लावला आहे. टू कमेमोरेट this event, 28 February is celebrated as National Science Day since 1987 in India. आणि याच शोधाच्या स्मरणार्थ 1987 सालापासून 1987 पासून 28 फेब्रुवारीला हा जो दिवस आहे हा नॅशनल सायन्स डे राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. Then a little fun. Use your hands and feet to make different shadows
शेप ऑफ बर्ड, ॲनिमल एक्सेट्रा. आता तुमचे जे हात आहेत की नाही, तर त्या तुमच्या हातांचा किंवा तुमच्या पायांचा वेगवेगळा आकार काढून पक्ष्यांचे किंवा प्राण्यांचे वेगवेगळे आकार जे आहेत ते तुम्ही भिंतीवर शॅडो टाईप करू शकता. ठीक आहे, हा एक फन जो आहे ते तुम्ही करून बघा. देन लेट्स ट्राय दिस. फर्स्ट ॲपॅरेटस. ओके, आता ह्याला ॲपॅरेटस काय काय हवेत म्हणजे साहित्य कोणते कोणते हवेत ही कृती करताना. अ ग्लास वॉटर, अ लार्ज व्हाईट शीट ऑफ पेपर, एक ग्लास पाणी आणि मोठा सफेद कागद, पांढरा कागद. प्लेस अ ग्लास फिल्ड विथ वॉटर ऑन अ शीट ऑफ पेपर इन द विंडो सो दॅट इट रिसिव्स डायरेक्ट सनलाईट. व्हॉट इज सीन ऑन द पेपर. आणि खिडकीतून जो काही सनलाईट येईल, जी सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी पाण्याने भरलेला जो काचेचा ग्लास आहे तो ठेवायचा आहे आणि तुम्हाला कागदावर काय दिसतं ते पाहायचं आहे. कॅन वी डू द सेम इन द डार्क रूम विथ द हेल्प ऑफ अ प्रिझम अँड अ टॉर्च. व्हॉट डू वी लर्न फ्रॉम दिस. आणि हीच कृती आपण एका बंद खोलीत करायची, विजेच्या सहाय्याने ही आपण करू शकतो आणि आपण पाहायचं आहे की आपल्याला काय लक्षात येतं ते. सेकंड ॲपॅरेटस म्हणजे साहित्य सांगितलं आहे काय. सोप वॉटर, अ स्मॉल लूप ऑफ वायर, साबणाचे पाणी आणि लहान एक तार जी आहे ती त्यांनी सांगितले, वायर सांगितलं आहे. इफ यू डीप द वायर लूप इन द सोप वॉटर अँड देन ब्लो ऑन इट, सोप बबल्स आर फॉर्म. आपण लहानपणी हे करून पाहिलंच असेल. एक गोलाकार तार जी आहे ती वाकवून तुम्ही साबणाच्या त्या पाण्यात बुडवा आणि मग त्याच्यावर फुंकर मारा. काय होतं तर फुगे जे आहेत ते लहान लहान ते तयार होतात फुगे. ठीक आहे. द ब्युटिफुल कलर्स ऑफ द रेनबो आर सीन इन दिस बबल. आणि त्याच्यामध्ये इंद्रधनुष्याचे रंग जे आहेत ते आपल्याला त्या फुग्यांमध्ये दिसून येतात. नाव व्हॉट डू यू सी ऑन होल्डिंग अ सीडी इन द सन. सीडी इथे तुम्ही पाहू शकता. सीडी जी आहे ती जर तुम्ही सूर्यप्रकाशात धरली तर मग काय तुम्हाला दिसून येतं, याच्यावर सुद्धा आपल्याला रेनबो कलर्स जे आहेत ते दिसून येतात. ओके. देन इन द पास्ट द ब्रिटिश सायंटिस्ट सर इसॅक न्यूटन मेड अ स्पेशल डिस्क. सर आयझॅक न्यूटन जे होते, आयझॅक न्यूटन यांनी काय केलं होतं, एक स्पेशल डिस्क जी आहे ती तयार केली होती. वन साइड ऑफ द डिस्क वॉज डिवायडेड इक्वली इंटू 7 पेटल ऑफ द 7 कलर. आणि एक साईड जी होती त्या डिस्कची ती त्यांनी 7 रंगांनी भरली होती. रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्लू, इंडिगो अँड व्हायलेट. ओके, या रंगांनी त्यांनी ती प्लेट जी आहे ती भरली होती, डिस्क भरली होती. द डिस्क वॉज फिटेड ऑन अ स्टँड अँड रोटेट फास्ट. आणि ती त्यांनी एका स्टँडला फिट केली आणि फास्टली रोटेट केली, फास्ट फिरवली. ॲज द डिस्क रोटेटेड द 7 कलर्स डिसअपियर्ड अँड ओनली व्हाईट वॉज सीन. जेव्हा ही प्लेट फिरायला लागली गरागरा तेव्हा काय झालं, ते 7 जे रंग होते त्यांनी जे त्या डिस्कला दिले होते ते नाहीसे झाले आणि त्याच्याऐवजी सफेद रंग हा दिसू लागला. ओके. दिस प्रूव्ह दॅट सनलाईट इज मेड ऑफ 7 कलर्स. दॅट इज व्हाय द डिस्क इज नोन ॲज न्यूटन्स डिस्क. आणि याच्यातून काय प्रूव्ह झालं तर जी सनलाईट आहे, सूर्यप्रकाश जो आहे तो 7 रंगांचा बनलेला आहे. ओके, हे सिद्ध झालं आणि त्याच्यामुळे त्याला न्यूटन डिस्क असं म्हटलेलं आहे. न्यूटन रोट अ बुक कॉल्ड ऑप्टिक्स अबाउट लाईट. न्यूटन यांनी प्रकाशाविषयी ऑप्टिक्स नावाची जी बुक आहे ती लिहिलेली आहे. देन ऑलवेज रिमेंबर द शेप ऑफ अ शॅडो डिपेंड्स अपॉन द सोर्स ऑफ लाईट. नेहमी लक्षात ठेवा की प्रकाशाचा जो आकार आहे, छायेचा जो आकार आहे हा त्या प्रकाशाच्या स्रोतवर किंवा त्या जो प्रकाशाचा सोर्स आहे त्याच्यावर वस्तू आणि ती सावली जी आहे ती कशावर पडते याच्यातील अंतर जे आहे आणि दिशा, ओके, डायरेक्शन, याच्यावर ते डिपेंड आहे. ओके. वी शुड नॉट गेट फ्रायटन बाय द शॅडोज वी सी ॲट नाईट बिकॉज देअर इज सिम्पल सायन्स बिहाइंड दॅट. आपल्याला रात्रीच्या वेळी जर एखादी सावली दिसली किंवा एखादी छाया दिसली कोणाची तर घाबरून जाऊ नये, कारण त्याच्या मागे सुद्धा सोपं विज्ञान असतं. Okay, now let's see what we have learned from this chapter. Quick recap.
अ सबस्टान्सेस दॅट एमिट्स लाईट इज अ सोर्स ऑफ लाईट. म्हणजेच प्रकाशाचे जे उत्सर्जन करणारे जे पदार्थ असतात, म्हणजेच काय, तर प्रकाशाचे जे उगमस्थान असतं जिथून उजेड जो आहे तो इतर वस्तूवर पडतो. ओके, ते किंवा तो स्तोत्र. ठीक आहे, कोण आहे, सन. राईट. द नॅचरल सोर्सेस ऑफ लाईट आर द सन, स्टार्स, fireflies, etc. The lantern, the flame of a candle, and electric bulb, etc. are artificial source of light. Natural source कोणते आहेत, तर सूर्य, तारे आणि fireflies म्हणजेच काजवे जे आहेत ते. The lantern, the flame of a candle, electric bulb हे काय आहेत, हे कृत्रिम आहेत ज्यांच्या थ्रू लाईट जी आहे ती पास ऑन होते. लाईट इज प्रोपॅगेटेड इन अ स्ट्रेट लाईन. प्रकाश जो आहे तो सरळ रेषेत संक्रमण करतो, सरळ रेषेत जातो. लाईट मस्ट बी रिफ्लेक्टेड फ्रॉम द सरफेस ऑफ अन ऑब्जेक्ट फॉर द ऑब्जेक्ट टू बी सीन. लाईट कोणतीही वस्तू जी आहे ती दिसण्यासाठी तिच्या पृष्ठभागावरून त्या प्रकाशाचे परावर्तन होणे आवश्यक असते. ओके. इफ अन अपेकी ऑब्जेक्ट ऑब्स्ट्रक्ट्स द पाथ ऑफ लाईट इट कास्ट अ शॅडो. आणि जर त्यांच्यामध्ये एखादी बाधा आली. ओके. अपेकी ऑब्जेक्ट म्हणजेच काय, अपारदर्शक वस्तू जिच्यातून उजेड जो आहे, प्रकाश जो आहे तो आरपार जाऊ शकत नाही, तर मग ती कशात कन्वर्ट होते, शॅडोमध्ये कन्वर्ट होते. व्हाईट सनलाईट कंटेन 7 कलर. सूर्याचा जो पांढरा प्रकाश असतो त्याच्यात 7 रंग असतात, हे सुद्धा आपल्याला सिद्ध झालेलं आहे. सो फ्रेंड्स, इथे आपला जो चॅप्टर आहे 14th चॅप्टर तो कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला हा जो चॅप्टर आहे तो कळाला असेल. आणि ऑफकोर्स व्हिडिओच्या पार्ट 1ची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा तुम्ही यज्ञा ई लर्निंगच्या प्लेलिस्टला जाऊनही तिथे पार्ट 2 आणि पार्ट 1 हे दोन्ही व्हिडिओज तुम्ही तिथून पाहू शकता. इतरही व्हिडिओज जे आहेत चॅप्टरचे तिथे अवेलेबल आहेत. क्वेश्चन आन्सर्सचे जे व्हिडिओ आहेत ते सुद्धा तिथे अवेलेबल आहेत, ते सुद्धा तुम्ही तिथून पाहू शकता. चला तर मग भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.